साहेब मस्करी करू नका, बसा खाली. ती लक्षवेधीचा क्रम आला, मंत्री महोदय इथंच होते, त्यावेळी सन्मान्य सदस्य नव्हते, सन्मान्य सदस्य बाहेर होते. आपण बघितलं इथं की सदस्य नाहीत. मग आपण तालिका अध्यक्ष होत्या, त्यांनी मग मागण्या सुरू केल्या. त्यामुळे आता लक्षवेधी लॅब झाली. आता सन्माननीय मंत्री महोदय, हे सगळं तुम्ही उत्तरार्ध सांगितलं, पण सकाळी अगोदर मंत्री महोदय नव्हते आणि त्यांच्यासाठी म्हणून थांबवलं होतं. काय हो सतेज पाटील? ते मुद्दाम फिरकी घेत आहेत माझी, त्यामुळं फिरकी मुद्दाम घेत आहेत. होऊन जाऊन दे, तुमचाच प्रश्न आहे हो. तुम्ही लक्ष नाही आता काय झाले, कंटाळा. लक्षवेधी क्रमांक 6 काय चालू आहे? वितरित केल्याप्रमाणे घेणार उमाताई 5 मिनिटात संपवतो. 5 मिनिटात तोपर्यंत दुसरा विषय. सभापती महोदय, संभाजीनगरचं काम अत्यंत सभापती महोदय, अत्यंत महत्वाची हो शंभूराज, तुमच्यासाठी पण महत्वाची आहे. 6 नंबर अत्यंत महत्वाची एक लक्षवेधी आहे. विखे साहेब पण आहेत, त्यामुळे बरं आहे. राज्यातल्या साखर कारखानदारी बाबतीतली ही लक्षवेधी आहे. तुम्ही यात उत्तरामध्ये अनेक गोष्टी उत्तर मंत्री महोदय तुम्ही दिलेल्या आहेत, परंतु मला थोडं या लक्षवेधीच्या माध्यमातून राज्यातल्या लोकांचंही लक्ष वेधायचं आणि सरकारचंही लक्ष वेधायचं आहे की 50 लाख शेतकरी ऊस कारखान्यावर अवलंबून आहेत. 8,000 कोटी रुपयाचा टॅक्स हा फक्त साखर कारखान्याच्या माध्यमातून सभापती महोदय शासनाला या ठिकाणी मिळतो. हे अर्थकारण सांगायचं काय, कारण की दरवेळी ऊस कारखान्यांना मदत म्हणले की एक चर्चा वेगळी महाराष्ट्रामध्ये होते, सरकार दरबारी देखील होते, परंतु त्याच्या बदल्यात शासनाला काय मिळते? 8,000 कोटी रुपये दरवर्षी या साखर कारखानदारीतून टॅक्स त्या ठिकाणी मिळतो. 50 ते 60 हजार कोटी रुपयाची उलाढाल या साखर कारखानदारीच्या माध्यमातून या ठिकाणी होते. 1.5 लाख कर्मचाऱ्यांच्यावर 4,500 कोटी रुपयाचा पगार या ठिकाणी जातो. 1.5 ते 2 लाख कर्मचारी, तोडणी ओढणी वाहतूक मी बोलत नाही, हे वेगळं. कर्मचारी थेट डायरेक्ट याच्यावर 4,500 कोटी रुपये. हे सांगण्यामागचं कारण काय? कारण की हा उद्योग या महाराष्ट्राला संजीवनी देणारा उद्योग आहे. आज ग्रामीण भागामध्ये जे काय या ठिकाणी आर्थिक समस्या शेतकऱ्याचे वाढलेले आहे, ते ऊसामुळं आणि दुधामुळं वाढलेले आहे, आपल्याला मान्य करावं लागेल. आणि म्हणून सभापती महोदय, आज काही प्रश्न मी मांडलेले आहेत, त्याचं उत्तर त्यांनी मंत्री महोदयांनी दिलेलं आहे. MSPचं विखे साहेब आपण मागतोय 41 रुपये MSP करा, ती अजून होत नाही. आज 31 रुपये MSP धरून या ठिकाणी 80% आपल्याला त्या ठिकाणी प्लेजचं पैसे त्या ठिकाणी मिळतात. तिथं आपले 500 ते 800 रुपये आपल्याला कमी साखर कारखाना त्या ठिकाणी मिळतात. मग पुढचा प्लेज आणि मागची आणि पुढची उचल तयार करून FRP द्यायची. 6 वेळा FRP वाढलेला आहे या मागच्या 2-3 वर्षामध्ये. MSP वाढलेलं नाही. ग्रेन बेस्ड इथेनॉलचे दर तुम्ही 20% वाढवले, मग ऊसाच्या इथेनॉलचे दर का वाढवत नाही? 312 कोटी लिटरची क्षमता आपली इथेनॉल निर्मितीची आपली महाराष्ट्राची आहे आणि आपल्याला कोटा किती मिळाला? 116 कोटी लिटर. मग 220 कोटी लिटरची कॅपॅसिटी, ही कॅपॅसिटी हवेतनं तयार झाली का? ह्याला कर्ज काढले, ह्याला हमी दिलेलं आहे, मग हे कर्ज उद्या थकीत गेलं म्हणून ओरडण्याचं कारण नाही. इकडं कॅपॅसिटी वाढवायला तुम्ही परवानगी त्या ठिकाणी दिली आणि इकडं मात्र तुम्ही कोटा मात्र त्या ठिकाणी कमी केलेला 116 कोटी लिटर कोटा त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून मला सन्मान्य मंत्री महोदयांना विनंती आहे, विखे साहेब पण इथं या ठिकाणी आहेत, 5-6 गोष्टीच मागण्या माझ्या आहेत. या प्लेज लोनसाठी आपल्याला व्याजाच्या माध्यमातून काय मदत करता येते का शासनाकडून, हा एक विषय आहे. पहिलं, सीझन चालू करताना आपण लोन घेतो, त्याच्यासाठी काय मदत करता येईल का? पंजाब आणि कर्नाटक गव्हर्नमेंटनं डायरेक्ट 500 रुपये टनामागं हे शेतकऱ्याला अनुदान देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली. ज्यांनी FRP दिली नसेल त्यांची कारणं वेगळी आहेत. मंत्री महोदय, NCDCचा अहवाल माझ्याकडे आहे, मी राजकीय बोलणार नाही आता. तुम्ही 32 कारखान्यांना मदत केली, 4,500 कोटी रुपये NCDCनं दिलं. NCDCची कमिटी आली, 21 कारखान्यांनी पैसे वापरलेले नाहीत, हे कागदावर सिद्ध झाले. तुम्ही कारवाई करणार नाही, कारण की आता ते तुमच्याकडे आलेले आहेत सगळेजण, त्यामुळे तुम्ही कारवाई करणार नाही, मला माहीत आहे त्याच्यावर कारवाई होणार नाही, ठीक आहे. परंतु आज NCDCच्या या गोष्टीमुळं आज
जे कारखाने खऱ्या अर्थानं मदत पाहिजे ते देखील NCDC कडून मदत होणार नाही, कारण की मागच्या 4,500 कोटी रुपये हे तुमच्या अडचणीत आलेले आहेत. म्हणून उद्या NCDC महाराष्ट्राला रेड फ्लॅग केल्याशिवाय राहणार नाही, याला जबाबदार आपण या ठिकाणी असणार. आणि म्हणून माझी विनंती आहे की दुसरा एक मुद्दा, क्रशिंग कॅपॅसिटी विखे साहेब, आता प्रत्येक जण क्रशिंग कॅपॅसिटी वाढवा लागला. तुमची देखील मला वाटतं आता 15,000 वर म्हणजे आज शंभूराज आता राजे 180चा सीझन आता 100 दिवसावर आलेला. 100 दिवस म्हणजे आता फक्त 100 दिवस कारखाने या राज्यातले चालणार आहेत. क्षेत्र वाढत नाही, टनेज वाढत नाही. माझी स्पेसिफिक मागणी मंत्री महोदय, रिस्ट्रक्चरिंग करणं, ऊसाच्या या FRP साठी अनुदान देण्याची भूमिका शासनाने गेलं. RBI मदत करेल का माहीत नाही, परंतु नाबार्डशी चर्चा करून विखे साहेब, आपल्या 2008 साली आपण रिस्ट्रक्चरिंग केलं होतं नाबार्डच्या माध्यमातून. तसं एक 15 वर्षाचं रिस्ट्रक्चरिंग जर करता आलं आणि शासनानं जर मदत केली, मी पहिली आकडेवारी का सांगितली 8,000 कोटीची, की ज्यावेळी मदत येईल त्यावेळी त्याच्यावर चर्चा होणार आहे एवढं का द्यायचे पैसे. पण इंटरेस्ट सबवेन्शन त्यावेळी आपण दिलं होतं. लोकरी मावा पडला होता त्यावेळी देखील आपण 2002 साली त्या ठिकाणी दिलं होतं. त्यामुळे माझी विनंती आहे की या उद्योगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनातून शासन या ठिकाणी काय करणार आहे का, आणि मंत्री महोदय धाडसी निर्णय तुम्ही घेणार आहात का कॅपॅसिटी कुठल्याही कारखान्याची वाढू न देण्याचा. सगळ्यांच्या कॅपॅसिटी प्रत्येक जण 10,000 टन 8,000 टन करायला लागला. तेव्हा माझे 5 स्पेसिफिक प्रश्न आहेत की डायरेक्ट अनुदान तुम्ही देणार का, रिस्ट्रक्चरिंग करणार का, नाबार्डशी चर्चा करून या अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांचं तुम्ही काय करणार, NCDCच्या आता चौकशी चालूच आहे.